नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। सरकारी बँक जॉब आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। जसे की वयोमर्यादा काय असणार आहे, इथे अर्ज कोण कोण करू शकणार आहात आणि मेन म्हणजे इथे अनुभवाची कोणतीही गरज नाही। तुम्ही फ्रेशर आहात तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात। अर्जाची पद्धत काय आहे, वेतन किती भेटणार आहे। अर्ज 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात झालेली आहे अर्ज करण्यास व अर्जाची शेवटची तारीख कोणती असणार आहे। नोकरीचे ठिकाण काय आहे, एकूण 108 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। परमनंट जॉब असणार आहे। इथे निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार आहे ही सर्व माहिती आपण व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। सो नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा, कोणताही पार्ट मिस करू नका। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। जसे की गव्हर्नमेंट जॉब्स असू दे, प्रायव्हेट जॉब्स असू दे, म्हणजे नवीन योजना आलेल्या असतात त्या संदर्भात सर्व माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ती पाहून घेऊया आपण। सो इथे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अंतर्गत भरती निघालेली आहे। एकूण 108 जागांसाठी भरती असणार आहे। आपल्याकडे PDF आहे ते आपण सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। इथे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावे लागणार आहेत। तुम्ही पाहू शकता 2 ऑक्टोबर 2024 रोजीपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे। लास्ट डेट 21/10/2024 असणार आहे। व इथे एडिटिंग ॲप्लिकेशन तुम्ही 21/10/2024 पर्यंत करू शकता। लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन, अर्ज भरल्यानंतर ॲप्लिकेशन प्रिंट करण्यासाठी 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत इथे लास्ट डेट दिलेली आहे। ऑनलाईन फी पेमेंट तुम्ही 2 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत करू शकणार आहात। त्यानंतर इथे जो PDF आहे ते आपण चेक करून घेऊया। रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ ऑफिस अटेंडंट इन सबऑर्डिनेट सर्व्हिस, कोणत्या पदासाठी आहे तर ऑफिस अटेंडंट या पदासाठी आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। 2 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच इथे अर्ज करावा लागणार आहे व तुम्हाला फी सुद्धा म्हणजे जे काही अर्ज फी असणार आहे तुम्हाला इथे भरावे लागणार आहे ऑनलाईन पद्धतीनेच। आता इथे वेगवेगळ्या राज्यांमधून सांगितलेलं आहे बघा, नंबर ऑफ वॅकन्सीज अँड रिझर्वेशन ऑफिस अटेंडंट म्हणून। त्याच्यानंतर इथे महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे एकूण 35 जागांसाठी भरती असणार आहे आणि ऑल ओव्हर इंडिया 108 जागांसाठी इथे भरती असणार आहे। इथे सांगितलेलं आहे वॅकन्सीज इन्क्लूड्स बॅकलॉग वॅकन्सी, महाराष्ट्रामध्ये ST OBCला 8 आणि 2 अशा जागा असणार आहे। त्यानंतर इथे PDF मोठी आहे, 27 पानी PDF आहे। तुम्ही स्क्रोल करून पाहू शकणार आहात। ही सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे। इथे ब्लाइंडनेस असेल किंवा काही तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम असेल त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत। एज क्रायटेरिया तुम्ही पाहू शकता। एज क्रायटेरिया 18 ते 30 वर्ष आहे। द कॅन्डिडेट मस्ट बी बिटवीन 18 to 30 इयर्स। 18 ते 30 वर्षे हे एज क्रायटेरिया दिलेला आहे। त्यानंतर SC STला 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन आहे। OBCला 3 वर्षाचं आहे। PWBDला बाय 10 इयर्स जनरल, 13 इयर्स OBC आणि 15 इयर्स SC STला सांगितलेलं आहे। एक सर्व्हिसमॅन आहे आणि विडोज, डिवोर्स वुमेन ज्युडिशियली सेपरेटेड हू आर नॉट रिमॅरिड बाय 10 इयर्स इथे तुम्हाला रिलॅक्सेशन असणार आहे। कास्ट क्रायटेरिया दिलेला आहे, तुम्ही नक्कीच चेक करायचं आहे। त्यानंतर इथे जे सिलेक्शन आहे ते कोणत्या पद्धतीने होणार आहे, द सिलेक्शन विल बी डन ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन टेस्ट अँड लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट। इथे टेस्ट ऑफ रिजनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी ह्याची तयारी तुम्हाला करावं लागणार आहे। नेम ऑफ टेस्ट दिलेला आहे। ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट होणार आहे। इथे 90 मिनिटांचा टाईम असणार आहे। नंबर ऑफ क्वेश्चन्स 120, मॅक्सिमम मार्क्स 120 असणार आहे। स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे आणि इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे। तुमचं काही चुकलं तर 1/4 मार्क तुमचं कट होणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर इथे सिलेक्शन प्रोसेसचं सांगितलेलं आहे। स्टेट वाईज मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड फॉर द फायनल सिलेक्शन। बायोमेट्रिक डेटा कॅप्चरिंग अँड व्हेरिफिकेशन आहे। त्यानंतर इथे अर्जाची फी जी आहे ते फॉर SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅनला इथे 50 रुपये अर्ज फी असणार आहे आणि बाकीच्यांना 450 रुपये अर्ज फी असणार आहे, हे सुद्धा माहिती आहे। त्यानंतर इथे एक्झामिनेशन सेंटर कोणतं असणार आहे, महाराष्ट्रामधून इथे तुम्ही पाहू शकता अमरावती आहे, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर, नाशिक, चंद्रपूर एवढे ठिकाणी हे सेंटर्स असणार आहे एक्झामसाठी इथं तुम्हाला। त्यानंतर इथे जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, तुम्हाला कॉल लेटर वगैरे डाउनलोड करावं लागणार आहे, व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। इथे प्रोसिजर जे आहे ते ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन आहे, पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी, त्यानंतर फोटोग्राफर आणि सिग्नेचर स्कॅन अँड अपलोड तुम्हाला करावं लागणार आहे। खूप चांगली नोकरीची संधी आहे। इथे तुम्हाला सरकारी बँक जॉब असणार आहे। एकूण ऑल ओव्हर इंडिया 108 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना ऑनलाईन पेमेंट सुद्धा करावं लागणार आहे। इथे आपण पेमेंटचं पण पाहिलेलं आहे की जे SC ST PWD आहे त्यांना 50 रुपये फी आहे आणि बाकीच्यांना 450 रुपये फी असणार आहे।
इथे जवळजवळ सॅलरी तुम्हाला 35,000पर्यंत भेटून जाणार आहे. प्रिलियन एक्झाम्स आणि मेन रिटर्न एक्झाम त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. म्हणजे पूर्ण भारतामधून तुम्हाला कुठेही तुम्हाला नोकरीचं चान्स असणार आहे. नोकरीचे ठिकाण ऑल ओव्हर इंडिया असणार आहे. ऑफिस अटेंडंट या पदाचं नाव असणार आहे. कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत ही भरती निघालेली आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.